अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ऐतिहासिक निर्मितीनंतर भारतातील रुपेरी पडद्यावर प्रभू श्रीरामांची महिमा उलगडणारा पहिला चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मिशन अयोध्या या चित्रपटाच्या माध्यमातून अयोध्येतील प्रभू श्रीरामांना प्रेक्षकांना पाहण्याची संधी पहिल्यांदाच रसिक प्रेक्षक आणि महाराष्ट्रातील रामभक्तांना मिळणार आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराची स्थापना झाल्यानंतर भारतातील कोणत्याही चित्रपटाचे चित्रीकरण तिथे झाले नसूनही ही संधी दिग्दर्शक समीर सुर्वे आणि निर्माते कृष्णा दादाराव शिंदे, योगिता कृष्णा शिंदे यांच्या आर.के. योगिनी फिल्म्स प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित मिशन अयोध्या या चित्रपटाद्वारे उपलब्ध झाली आहे. भारतीय इतिहास, संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा अभूतपूर्व संगम असलेल्या या चित्रपटामुळे प्रेक्षकांना प्रभू श्रीरामांच्या अयोध्येचे मनोहारी दर्शन या चित्रपटातून येत्या 24 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहातून होणार आहे. या चित्रपटाची माहिती देण्यासाठी खास या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे आणि चित्रपटातील व्यक्तिरेखा कारसेवक विचारे हे आपल्या सिद्धेश्वर नगरीत आयोजित पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते. दिग्दर्शक समीर सुर्वे हे मिशन अयोध्या या चित्रपटाचा अनुभव वर्णन करताना म्हणाले, अयोध्येत प्रभू श्रीराम मंदिराच्या पवित्र परिसरात चित्रीकरण करणे हे केवळ माझ्यासाठी नव्हे तर संपूर्ण युनिटसाठी हा एक अभूतपूर्व अनुभव ठरला. विषम तापमानाच्या आव्हानांवर मात करत या पवित्र भूमीत चित्रीकरण करताना प्रत्येक क्षण प्रेरणादायी होता. मिशन अयोध्या हा केवळ चित्रपट नसून रामभक्तांसाठी एक आध्यात्मिक उत्सव आहे. अयोध्येच्या पवित्र भूमीत चित्रीकरण करताना तिथल्या सकारात्मक ऊर्जेने आम्हाला प्रेरणा मिळाली. आम्हाला विश्वास आहे की हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात रामभक्तीची ज्योत निरंतर तेवत ठेवून प्रभू श्रीरामांबद्दलची आस्था अधिक दृढ करेल. मिशन अयोध्या हा आमचा चित्रपट येत्या 24 जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होत आहे. त्यानिमित्ताने आम्ही हे माझ्यासोबत या चित्रपटातील एक महत्त्वाचं व्यक्तिरेखा आहे, व्यक्तिमत्व आहे, जे या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे. आम्ही फार महत्त्वाचा विषय आणि जिव्हाळ्याचा विषय घेऊन आम्ही आपल्याकडे येत आहोत. सर, चित्रपट कुठे शूट झालेला आहे आणि साधारण कलाकार कुठले आहेत? तर आता हा चित्रपटाचं नाव आहे मिशन अयोध्या. नावावरून कल्पना येत असेल की अयोध्या हा विषय याचा आहे आणि त्यामुळे आपसोबत अयोध्येमध्ये शूट करणं आमचं क्रमप्राप्त होतं. कारण चित्रपट मुंबई, ठाणा, संभाजीनगर त्याबरोबरच उत्तर प्रदेशातील जौनपूर आणि अयोध्या या 5 ठिकाणी शूट झालेला आहे. साधारण 25 दिवसाचा कालावधी आम्हाला लागला. दिग्दर्शन म्हणून काय लोकांना मेसेज द्यायचा आहे फिल्ममध्ये? मेसेज म्हणून मी एवढंच सांगेन की आम्ही फार मेहनत चित्रपट बनवलेला आहे. हे मिशन आहे, म्हणजे आपण मिशन सैनिकाचं पण हे मिशन फार वेगळं आहे. हे मिशन शिक्षकाचं आहे आणि ते पुढच्या पिढ्यांसाठी आहे की राम मंदिर झालं, 1 वर्ष त्याला पूर्ण होतं आहे आणि तो औचित्य साधून हा जो चित्रपट तयार होतो त्यामध्ये राम मंदिर झालं, आता पुढे काय हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हे मिशन पुढे येतं. राम मंदिर झालं, आता त्याची पायरी ही रामराज्य हा एक महत्त्वाचा प्रश्न या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे. आणि रामराज्य कोणाला नको आहे? पण रामराज्य ऐकून आहोत, रामराज्याबद्दल ऐकून होतो आणि कधीतरी आपण कोणतीही कल्पना केली असेल रामराज्य येऊ शकेल का, रामाचा अवतार येऊ शकेल का? हे सगळं जर लक्षात घेतलं तर ही कल्पना सत्यात उतरवण्यासाठी आमचा हा खटाटोप आहे आणि आम्हाला असं वाटतं की रामराज्य यावं आणि जे प्रत्येकाच्या मनात आहे तर मनातलीच गोष्ट घेऊन आम्ही आपल्यासमोर येत आहोत. आणि मी सगळ्यांना आवाहन करतो की हा चित्रपट अतिशय मनोरंजक आहे. म्हणजे जो विचार आहे चित्रपट तो फार मोठा आहे, पण हा करमणूक प्रधान आहे. हा पडद्याचा सिनेमा आहे आणि आपण तो चित्रपट गुवाहाटीत जाऊन पाहायला पाहिजे. कारण त्याची खरी गंमत तिकडेच आहे. OTT किंवा टेलिव्हिजनसाठी आपण वाट बघू नका, कारण हा सिनेमाची गंमत आहे.
सोलापूर महानगरपालिका येथील सम्राट चौक परिसरातील विश्वरत्न डॉक्टर आंबेडकर उद्यान येथे माता रमाई आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी शहरातील सर्व आंबेडकर अनुयायी, विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्ष यांची माता रमाई पुतळा बसवण्यासंदर्भात मागणी होती. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या पुढाकारातून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 2 मे 2017 शासन निर्णय पारित झाला. त्यानुसार सोलापूर महानगरपालिका सर्वसाधारण सभा विषय क्रमांक 6 प्रशासन ठराव 13 जून 2024च्या अनुषंगाने मुख्य वास्तुशास्त्रज्ञ महाराष्ट्र यांना नगर अभियंता बांधकाम विभाग यांच्याकडून माता रमाई यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत चबुतऱ्याच्या आराखड्यास मान्यता देण्याकरता पत्र सादर करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी संबंधित विभागात सदर प्रकरणी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार मुंबई येथील बांधकाम भवन या ठिकाणी मुख्य वास्तुशास्त्रज्ञ चेतन आके, उपमुख्य वास्तुशास्त्रज्ञ अंजली मातोडकर यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांना ना हरकत प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले. सदर पुतळा उभारण्याकामी सर्व परवानगी, ठराव, जागा मालकी हक्काबाबतचे मालमत्तापत्र, प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र, शपथपत्रासह सर्व कार्यालयीन कामकाजाकरता सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका अकुलवार, उपअभियंता किशोर सातपुते, उपअभियंता अविनाश वाघमारे, सहाय्यक अभियंता प्रशांत गुंड, आर्किटेक्चर महेश पाटील, महेश केसकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले. ना हरकत प्रमाणपत्र सपोर्ट करतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, नगरसेवक गणेश पुजारी, उपअभियंता अविनाश वाघमारे, सहाय्यक अभियंता प्रशांत गुंड, धीरज वाघमोडे आदी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या या बांधकाम भवनमध्ये आज सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी आणि माझे सहकारी गणेश पुजारी आम्ही ज्या विषयासाठी आलो होतो तो विषय म्हणजे सोलापूर शहरातला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जे उद्यान आहे त्या उद्यानामध्ये माता रमाई यांचा पुतळा बसवण्याबाबत गेल्या अनेक वर्षापासून हा विषय या ठिकाणी प्रलंबित होता आणि त्याच अनुषंगानं जी शासन स्तरावर जी नाहरकत प्रमाणपत्र या ठिकाणी मिळायला पाहिजे होतं ते नाहरकत प्रमाणपत्रामध्ये दिरंगाई होत होते. आम्ही गेल्या मागच्या आठवड्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी क्रीडा मंत्री दत्तामा भरणे यांना भेटून या संदर्भातल्या ज्या अडचणी आहेत ती सांगितल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यावर चर्चा झाल्यानंतर आज मुंबई येथे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी या संदर्भात तातडीनं एक टीम पाठवून जे माता रमाई यांचा पुतळा बसवण्याबाबत जी प्रमाणपत्र जी मुख्य वास्तुशास्त्र विभागाचे जे चेतन आकरे साहेब आहे त्या आकरे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आज आम्ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून आज ते प्रमाणपत्र आम्ही प्राप्त केलेलं आहे. लवकरात लवकर माता रमाई यांचा पुतळा सोलापूर शहरामधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उद्यानामध्ये बसवण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी, माननीय महापालिका आयुक्त यांच्या माध्यमातून कारवाई करा अशा पद्धतीचं पत्र मुख्य शास्त्र विभागाचे अधिकाऱ्यांनी पाठवलेलं आहे. तरी लवकरात लवकर पुतळा बसवण्याचं काम होणार आहे. तरी सोलापूर शहरासाठी ही मोठी आनंदाची बातमी मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी देत आहे. ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या पवित्र भूमीत नंदी महाराजांना कसायांच्या दावणीला बांधणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या कोंडवाडा विभागाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल सोलापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार पूनम गेट येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची सुरुवात बजरंग दलाच्या घोषणांनी करण्यात आली. त्यानंतर सोलापूर महानगरपालिका कोंडवाडा प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. संघटनेच्या वरिष्ठांनी घडलेल्या घटनेबाबत आपापले मनोगत व्यक्त केले. 31 डिसेंबर रोजी जुनाविडी घरकुल भागातील सागर चौक येथून एक कंक्रेज जातीचे नंदी सोलापूर महानगरपालिकेच्या कोंडवाडा विभागातील कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर मोकाट फिरत असताना गाडीत नेले. त्यानंतर 3 जानेवारी 2025 रोजी बजरंग दलातील गोरक्षकांनी त्या नंदीची विचारपूस करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडे गेले असता त्यांनी आम्हाला हा विभाग अतिरिक्त आयुक्त तैमूर मुलाणी यांच्याकडे येतो असे सांगितले. त्या आधारावर आम्ही अतिरिक्त आयुक्त अधीक्षक तैमूर मुलाणी यांच्याकडे गेलो असता त्यांनी सदर घटनेची चौकशी करून तुम्हाला मंगळवारपर्यंत योग्य उत्तर देईन असा समज देऊन पाठवले. पुन्हा मंगळवारी अतिरिक्त आयुक्त
तैमूर मलानी यांच्याकडे सांगितल्याप्रमाणे गेलो असता त्यांनी टाळाटाळ करून उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर कोंडवाडा प्रमुख मल्लीनाथ तोडकर यांना बोलावून घेतले. कोंडवाडा प्रमुखांनी देखील मान्य केले की मी त्या गोवंश मालकाचे कुठल्याही प्रकारचे पुरावे न घेता सदर गोवंश हे त्यांच्या स्वाधीन केले. ही माझी चूक झाली. अशी चूक पुन्हा होणार नाही. त्याच वेळेस बजरंग दलातील गोरक्षकांनी कोंडवाडा अधिकारी मल्लीनाथ तोडकर यांच्याकडे आणखीन एक मागणी केली की तुम्ही ज्या व्यक्तीला ते कंक्रेट जातीचे नंदी बैल दिले आहेत त्या व्यक्तीला महापालिकेत बोलवा. असे म्हटल्यानंतर त्यांनी इनामदार नामक व्यक्तीला बोलावून घेतले. त्या व्यक्तीला पाहता क्षणी बजरंग दलातील गोरक्षकांच्या लक्षात आले की या व्यक्तीवर 22 मार्च 2024 रोजी हैदराबाद रोड येथे टाटा मरीन गाडीमधून अवैधरित्या गोवंश तस्करी करत असताना MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा दाखल आहे. असे असताना देखील कोंडवाडा विभागाने कंक्रेज जातीचा नंदी बैल एका कसायाच्या स्वाधीन केलाच कसा असा प्रश्न बजरंग दलातील गोरक्षकांना भेडसावत आहे. याच प्रश्नाची दाद मागण्यासाठी सर्व बजरंग दलातील पदाधिकारी, गोरक्षक आणि हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार, पूनम गेट, जिल्हा परिषद येथे ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाप्रसंगी बजरंग दल जिल्हा सहसंयोजक नागेश बंडी, बजरंग दल जिल्हा गोरक्षा प्रमुख प्रशांत परदेशी, बजरंग दल जिल्हा सुरक्षा प्रमुख शीतल परदेशी, बजरंग दल जिल्हा सहगोरक्षा प्रमुख पवनकुमार कोमटी, LRG प्रतिष्ठानचे सतीश सिरसिल्ला, हिंदू जनजागृती समितीचे संदीप ढगे यांची उपस्थिती होती. नंदी कसायांच्या दावणीला बांधला जात असेल किंवा नंदीची कसायांच्या तस्करीला बळी पडून सोलापूर महानगरपालिकेकडून काही छोट्या मोठ्या रकमेसाठी जर विक्री होत असेल तर हे बजरंग दल कदापि सहन करणार नाही. आज आपण इथं एकत्रितरित्या जमण्याचं कारण असं आहे, रस्त्यावर मोकाट फिरताना जी जनावरं सोलापूर महानगरपालिकेच्या कोंडवाडा विभागामार्फत गाडीमध्ये भरून कोंडवाड्यात वर्ग केली जातात, ती जनावरे नंतर त्या जनावरांचं काय होतं बंधूंनो, हा प्रश्न आजपर्यंत कोणीच विचारात घेतला नसेल किंवा कुणाच्या विचाराधीन पण आलेला नसेल. तर जी सदृढ आणि धष्टपुष्ट जनावरं असतात ती जनावरं कुठल्याही परिस्थितीजन्य पुराव्याची शहानिशा न करता सोलापूर महानगरपालिकेच्या कोंडवाडा प्रशासनातील काही धर्मांध लोक ती जनावरे त्रोटक माटक किंवा नॉमिनल एखादी छोटीशी पावती करून ती जनावरे हेतुपुरस्सर वृत्तीने किंवा सूडबुद्धीने कसायांना देऊन टाकतात. पुढे त्या जनावरांचे काय होते याचा जाब विचारण्यासाठी बंधूंनो आज आपण इथं एकत्रितरित्या जमलो आहोत. आपल्याला या सर्व गोष्टींचा विरोध करून खरी शिवपूजा कशात आहे हे तमाम सोलापूरकरांना आपल्याला दाखवून द्यायचंय बंधूंनो. शिवपूजा म्हणा किंवा शिवभक्ती म्हणा, जर तुमच्या गावात असलेले नंदीच जर सुरक्षित नसतील तर तुम्ही ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांचे खरे भक्त आहात का, असा प्रश्न प्रत्येक हिंदू धर्म बांधवांनी आपल्या मनाशी विचारला पाहिजे. तर येणाऱ्या जाणाऱ्या धर्म बांधवांना देखील माझी विनंती आहे, त्यांनी पण या आंदोलनात सामील होऊन सोलापूर महानगरपालिकेच्या कोंडवाडा विभागामार्फत चाललेल्या या अनागोंदी कारभाराचा पर्दाफाश केल्याशिवाय आपण थांबायचे नाही. कारभार केला तर बजरंग दल गप्प बसणार नाही. बजरंग दल तुम्हाला जसा पाहिजे तसं प्रत्युत्तर द्यायला तयार आहे. बजरंग दल कायद्याच्या चौकटी पार करून जात नाहीये. त्यामुळे तुम्ही आजपर्यंत तुमच्याकडे आम्ही 10 वेळा विचारायला येतो की आम्ही तुम्ही टाळाटाळ करतोय. जर बजरंग दल जर कायद्याच्या चौकटी पार करून जर बाहेर आलं तर तुमच्याकडनं कसा प्रूफ घ्यायचं आम्हाला ते आमचं पद्धत आम्हाला माहीत आहे. पण अजूनही आम्ही तुम्हाला कायद्याच्या चौकटीमध्ये बसून तुम्हाला आम्ही विचारतोय, नंदी काय झालं, नंदी CCTV फुटेज आम्हाला दाखवा आणि तुम्ही काय प्रूफ घेऊन त्या नंदी त्या कसायांना दिलं आहे ते आम्हाला डिटेल प्रूफ पाहिजे. जर एक नंदी तुम्ही दिलं आमच्या नजरेत आलं आहे तर असं किती गाय आजपर्यंत तुम्ही दिलेलं आहे, आम्ही जे बघितलं नाही तसं किती गाय तुम्ही दिलं आजपर्यंत, आम्हाला शंका आहे. तात्काळ त्या कोंडवाड्याच्या अधिकाऱ्यांना तुम्ही तिथनं काढून टाकावे ही आमचं मागणी आहे. तर याच्या पुढं जर असं झालं तर आम्ही बजरंग दलच्या स्टाईलने तुम्हाला दाखवू आम्ही काय आहे बजरंग दल.
आणि एका गाईचं जर आईचं आपण दूध नाही भेटलं तर गाईचं दूध पितोय लहान बाळांना, हे लक्ष घ्या. ज्यावेळी गाय विकतो तसंच आपण आईला विकू शकतो का, हे तुम्ही लक्षात घ्यावे. आणि महानगरपालिकांना माझा विनंती आहे, लवकरात लवकर त्या कोंडवाड्याच्या अधिकाऱ्यांना तुम्ही तिथनं कामातनं काढून टाका. नाहीतरी आता हे छोटं स्वरूपात आंदोलन घेतलं आहे, नाहीतर याच्या दुप्पट 2 ते 3 हजार संख्येने आम्ही आंदोलन घेऊ आणि कोंडवाड्याच्या अधिकाऱ्याला तिथनं कसं आखडून द्यायचं आम्हाला आमच्या बजरंगाच्या पद्धतीने आम्ही करू शकतो. जय श्रीराम. विरोधी पक्षनेता सोलापूर महानगरपालिका माजी नगरसेवक अमोल शिंदे यांच्या निधीतून बाल हनुमान नवरात्रोत्सव मंडळाचे तसेच शिवनेरी प्रतिष्ठान यांच्या समाज मंदिराचे भूमिपूजन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते तसेच संतोष पवार, संकेत पिसे, सतीश कुदळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळेस या कार्यक्रमास पदाधिकारी, नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा सत्कार आणि पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. माजी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, सध्याचे उपमुख्यमंत्री, यांच्या विशेष फंडातून 2 कोटीचा निधी शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख म्हणून मला प्राप्त झाला होता. त्या निधीच्या माध्यमातून आपण आज इथं प्रभाग क्रमांक 7 जिथं मी नगरसेवक म्हणून काम करतो, इथं शिवनेरी प्रतिष्ठान या सभागृहाचं आणि बाल हनुमान नवरात्र महोत्सव मंडळ या सभागृहाचं आज भूमिपूजन इथं झालेलं आहे. या निधीतून इथं 3 महिन्याच्या आतमध्ये एक मोठं भव्य असं सभागृह दोन्ही मंडळांना बांधून देण्याचं काम होणार आहे. त्याचं उद्घाटन या शहर उत्तरचे आमदार विजयकुमारजी देशमुख साहेब यांच्या हातनं झालेलं आहे. राज्यात एक धक्कादायक घटनेचा उलगडा झाला आहे. एका अल्पवयीन मुलीला आयफोन गिफ्ट देण्यासाठी तिचा प्रियकर घरफोडा करत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान चोरीतील रकमेतून त्याने प्रेयसीसाठी सौंदर्य प्रसाधने आणि महागडे कपडे खरेदी केले. मात्र आयफोन खरेदीसाठी पैसे कमी पडत असल्याने त्याने अनेक घरफोडा केल्या. बुधवारी पहाटे गस्त घालणाऱ्या पोलिसांना संशयास्पद वागणूक दिसल्याने दोन्ही विधी संघर्षग्रस्त भावांना ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पतीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने पत्नीने तिसऱ्याच दिवशी ओढणीच्या साहाय्याने पत्र्याच्या शेडमध्ये लोखंडी अँगलला गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना गुरुवार दिनांक 9 जानेवारी रोजी पहाटे 4:30च्या सुमारास वाडेगाव, तालुका सांगोला येथे घडली. याबाबत अनिता निखिल घोंगडे वय 23 असे मृत विवाहितेचे नाव आहे. याबाबत ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी यांनी खबर दिली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. वाडेगाव येथील निखिल घोंगडे याचा 5 डिसेंबर 2024 रोजी अनिता हिच्याशी थाटामाटात विवाह झाला होता. विवाहानंतर 8 डिसेंबर रोजी निखिल याने लग्नाची रिसेप्शन पार्टीही दिली होती. घरी मंगल कार्य असल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र मंगळवार 7 जानेवारी रोजी निखिल याचे अल्पशा आजाराने निधन झाल्यामुळे पत्नी अनिता हिला मानसिक धक्का बसल्याने ती निशब्द झाली होती. बुधवारी निखिल याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रात्री घोंगडे कुटुंबियांसमवेत निखिलची पत्नी अनिता असे सर्वजण मिळून घरात झोपले होते. गुरुवारी पहाटे 4:30च्या सुमारास अनिता हिने पतीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने झोपेतून उठून घराच्या पाठीमागील पत्रा शेडमधील लोखंडी अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. दरम्यान घरात झोपलेल्या ठिकाणी अनिता दिसून न आल्याने नातेवाईकांनी तिचा शोध घेतला असता तिने पत्रा शेडमध्ये गळफास घेतल्याचे दिसून आले. निखिल घोंगडे याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. त्यामुळे आई स्वाती दिगंबर घोंगडे यांनी स्वतःची एक किडनी त्यास देऊन त्याचे मुंबईतील खासगी हॉस्पिटलमध्ये प्रत्यारोपण करून जीवदान दिले होते. त्यानंतर तो व्यवस्थित होता. लग्नानंतर अचानक 6 जानेवारी रोजी त्याला डेंग्यूचा ताप आला म्हणून मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्या ठिकाणी निमोनिया आणि रक्तात कावळे उतरल्याचे निदान झाले आणि त्यात निखिलचा दुर्दैवी मृत्यू झाला. निखिलचा 5 डिसेंबर रोजी विवाह झाला होता. विवाहानंतर 1 महिन्यातच अचानक निखिलचा 7 जानेवारी रोजी मृत्यू झाला. पती निखिलच्या मृत्यूमुळे विरह सहन न झाल्याने पत्नी अनिता हिने गुरुवारी 9 जानेवारी रोजी तिसऱ्याच दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली. पती पत्नीच्या एका पाठोपाठ दुर्दैवी मृत्यूमुळे घोंगडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. परंतु दोघांच्या मृत्यूमुळे अख्खं गाव हळहळ व्यक्त करत आहे. मस्साजोग येथील आवादा या पवन ऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणी मागितल्याप्रकरणी वाल्मिक कराड पोलीस कोठडीत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातही वाल्मिक कराडचा सहभाग असल्याचे बोलले जात आहे. पण आता वाल्मिकचा पाय आणखी खोलात गेला आहे.
वाल्मिकने अधिकाऱ्याला धमकी दिल्याचे कॉल रेकॉर्डिंग आता CIDच्या हाती लागले आहे. आवाजाची तपासणी सुरू झाली आहे. सुनील केदू शिंदे वय 42 राहणार नाशिक मुक्काम पोस्ट बीड हे आवाज एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्याकडे केस तालुक्यातील विविध ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्पाची मांडणी आणि उभारणीचे काम आहे. 29 नोव्हेंबरला शिंदे यांच्या मोबाईलवर विष्णू चाटे यांनी फोन केला. वाल्मिक अण्णा बोलणार आहेत असे चाटेने सांगितले. ज्या परिस्थितीत सुदर्शनने सांगितलं आहे त्या परिस्थितीत काम बंद करा, अन्यथा त्याचे परिणाम गंभीर होतील. काम चालू केले तर याद राखा असे म्हणून काम बंद करण्याची धमकी वाल्मिकने दिली. त्याच दिवशी घुले आबादच्या कार्यालयात आला. काम बंद करा अन्यथा तुमचे हातपाय तोडू, काम चालू ठेवायचे असेल तर 2 कोटी रुपये द्या असा दमही वाल्मिकने शिंदेंना दिला होता. याचे सर्व कॉल रेकॉर्डिंग शिंदेंच्या मोबाईलमध्ये झाले आहे. त्यावरून गुन्हा दाखल झाला होता. हेच रेकॉर्डिंग CIDच्या हाती लागले आहे. तो आवाज कराड चाटे यांचाच आहे का यासाठी व्हॉइस सॅम्पल घेतले जात आहेत. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंतचे रहिवासी आणि देशातील सुप्रसिद्ध ज्योतिषशास्त्र व वास्तुविशारद डॉक्टर शरद आहेर यांनी नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन सहकुटुंब श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश शिंगळे यांनी डॉक्टर शरद आहेर आणि कुटुंबियांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद व प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी बोलताना डॉक्टर शरद आहेर यांनी आपला जन्म हा अमेरिका, इंग्लंड, युरोप, ऑस्ट्रेलिया, रशिया इत्यादी पाश्चात्य आणि पौर्वात्य खंडात झाला नसून तो पवित्र भारत मातेच्या भूमीवर झालेला आहे. साधू संतांची आणि महात्म्यांची ही भारतभूमी आहे. या भारतभूमीवर श्री स्वामी समर्थ महाराजांची थोर महिमा आहे. त्यामुळे या वर्षात व्यसनी नागरिकांना स्वामींनी बुद्धी द्यावी, व्यसनमुक्त आणि निरोगी भारत घडावा याकरता श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन स्वामींच्या चरणी व्यसनमुक्त भारताचा संकल्प सोडला असल्याचे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी त्यांनी महेश शिंगळे यांच्यासह मंदिर समितीच्या मान्यवरांना आणि सर्व स्वामी भक्तांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रथमेश शिंगळे, व्यंकटेश पुजारी, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, श्रीपाद सरदेशमुख, सिद्धाराम कुंभार आदींसह भाविक भक्त उपस्थित होते. ग्रामदेवता श्री शिवयोगी सिद्धेश्वरांची यात्रा दरवर्षी जानेवारी महिन्यातील मकर संक्रांती रोजी होत असते. त्याचे औचित्य साधून गांधीनाथ रंगजी विद्यालयाच्या वतीने शाळेमध्ये यात्रा संपन्न झाली. यात्रेची परंपरा विद्यार्थ्यांना माहिती असावी. मानकरी पालखीसह नंदीध्वज शाळेतील विद्यार्थी बाराबंदी वेशभूषेत होते. विद्यार्थिनींनी साडी परिधान केली होती. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. शाळेच्या मुख्याध्यापिका सरोजना नांदर्गी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून सोलापूरच्या 4 हुतात्म्यांना वंदन करून यात्रेला सुरुवात झाली. यात्रेत प्रथम भगवा ध्वज, मानकरी, पालखी, नंदीध्वज आणि अक्षता पार पडल्या. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सरोजना नादर्गी, स्मिता पूर्वत, दीपाली नकाते, संगीता नरे, शिल्पा हेडगीकर, दुरंगरकर, शिलेदार, शिवानंद सुतार व शिक्षक, शिक्षिका आणि इतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. गांधीनाथ दिगंबर जैन जन्मदल प्रतिष्ठान संचलित गांधीनाथ रंगजी विद्यालय मराठी माध्यम प्राथमिक विभागामध्ये आज सिद्धरामेश्वरांची जत्रा आमच्या या प्रांगणामध्ये अवतरले. आमचे बालचमू सिद्धरामेश्वरांची यात्रा एक पारंपरिक आपलं संस्कृती हे सर्व विद्यार्थ्यांना बालपणापासूनच आमच्या शाळेमध्ये धडे दिले जाते आणि अतिशय उत्साहाने माझी चिमुकली या ठिकाणी तयार होऊन आणि सिद्धरामेश्वरांच्या नंदीकौल आणि सुगर पूजन हे सगळे विधिवत सगळे वेशभूषेमध्ये आज माझे बालचमू या ठिकाणी उपस्थित होते आणि अतिशय उल्हास आणि जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये हा अक्षता सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि माझ्या संस्थेचे अध्यक्ष माननीय संजय गांधी सरांचं नेहमी त्यांनी प्रेरणास्रोत आणि मार्गदर्शन करतात. त्याचबरोबर माझ्या सर्व सरकारी शिक्षिका, माझे विद्यार्थी आणि माझे पालकवर्ग या सर्वांचे मी मनपूर्वक आभार. महापालिकेच्या निलंबित लिपिक वलीसाब शेख याची गुरुवारी विभागीय चौकशी झाली. या चौकशीवेळी शेख याच्याकडून अरेरावी झाली आणि इतर अधिकारी आपल्यावर हसत होते अशी व्यथा तक्रारदार महिला रेखा हिरेमठ यांनी पत्रकारांकडे व्यक्त केली. पोटगी रोड विमानतळाच्या जागेची बेकायदेशीर विक्री झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. महापालिकेतील एका लिपिकाचा यात सहभाग असल्याचा संशय आहे. या प्रकरणात दाखल झालेल्या तक्रारीवरून महापालिका आयुक्त शीतल तेलिउगले यांनी वरिष्ठ लिपिक वलीसाब
साब दावल साब शेख यांना निलंबित केले असून त्यांची विभागीय चौकशी सुरू आहे. चौकशी अधिकारी अशोक शिंदे यांनी गुरुवारी महापालिकेत येऊन तक्रारदार रेखा हिरेमठ यांची साक्ष घेतली. यावेळी वलीसाब शेख यांनी अरेरावी केल्याचा आरोप हिरेमठ यांनी केला. रेखा हिरेमठ आणि त्यांचे कुटुंबीय या चौकशीनंतर मनपा आयुक्त आणि उपायुक्तांना भेटण्यासाठी थांबले होते, परंतु त्यांची भेट झाली नाही. दरम्यान चौकशी अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता त्यांनीही चौकशी वेळी वाद झाल्याचे सांगितले. मौजे दक्षिण सोलापूर वडगाव येथील कास्ट व्हॅलिडिटी नसताना त्या गावांमध्ये पोलीस पाटील पदावर कार्यरत आहे. त्यावेळी त्या गावचे नागरिक श्रीशैल हुळे यांनी काय वक्तव्य केले ते पहा. नमस्कार, मी श्रीशैल बाबुराव हुळे, तालुका दक्षिण सोलापूर, गाव वडगाव. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये वडगाव गावातील पोलीस पाटील संगय्या शंकरय्या कपाळे यांची नियुक्ती झाली होती. परंतु त्यांनी 6 महिन्याच्या आत कास्ट व्हॅलिडिटी दाखल करायचं होतं. परंतु त्यांनी दाखल केल्या नसल्या कारणाने 3/10/2024 रोजी रामसाहेबांकडून नोटीस आला होता त्यांना. त्या नोटीसला त्यांनी काही उत्तर दिलेलं नाहीये. नंतर आम्ही एक अर्ज केलं रामसाहेबांना, तरी आम्हाला काही त्यांनी काही उत्तर दिलेलं नाहीये. त्यानंतर आपण माहितीचे अधिकारी कधी एक जानेवारीमध्ये एक अर्ज दिलं होतं, डिसेंबरमध्ये एक अर्ज दिलं होतं, त्याचं पण आपल्याला काही उत्तर भेटलेलं नाहीये. परंतु 1 वर्षभरापासून त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी न दाखल करता त्यांनी गावात पोलीस पाटील पदाचा कारभार बघत आहे. तरी ह्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई लवकरात लवकर झालं ठीक आहे, नाही झालं तर आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे अशी इशारा देतो. सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या अवतारकाल हा 12व्या शतकातला आहे. त्यावेळी सोन्नलगी हे एक छोटे खेडे अस्तित्वात होते. गेल्या 900 वर्षात या खेड्याचा मोठ्या प्रमाणात विकास होऊन आज सुमारे 10 लाख लोकवस्ती असलेले एक सुंदर शहर त्याचे बनले आहे. दरवर्षी 15 डिसेंबर ते 31 जानेवारी या कालावधीत ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांची यात्रा ही श्री सिद्धेश्वर मंदिर, होम मैदान आणि पंचकट्टा परिसरात भरते. त्या यात्रेत परंपरेनुसार नंदी ध्वजांची मिरवणूक, अक्षता सोहळा आणि होम प्रदीपन असे मुख्य धार्मिक कार्यक्रम होतात आणि भाविकांच्या मनोरंजनासाठी पंचकट्टा, होम मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात करमणुकीचे स्टॉल्स, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स तसेच जीवनावश्यक वस्तूंचे स्टॉल्स टाकले जातात. 16 जानेवारी 2025 पर्यंत धार्मिक विधी कार्यक्रम होणार आहेत. त्याचा तपशील याप्रमाणे: रविवार 12 जानेवारी 2025 यणिमज्जम कार्यक्रम, सोमवार 13 जानेवारी संमतीभोगी कार्यक्रम, मंगळवार 14 जानेवारी मकर संक्रांत, बुधवार 15 जानेवारी शोभेचे दारुकाम, गुरुवार 16 जानेवारी नंदीध्वजाचे वस्त्र विसर्जन होऊन धार्मिक कार्यक्रमांची सांगता होईल. या कार्यक्रमाची अधिक माहिती श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, श्री सिद्धेश्वर यात्रा समिती सभापती महादेव बाबूराव चाकोते, श्री सिद्धेश्वर यात्रा समिती प्रमुख प्रसिद्धी विभाग प्राध्यापक राजशेखर रामलिंग येळीकर यांनी दिली आहे. त्या ठिकाणी मैदानावरती शोभेच्या दारुकामाची आतिषबाजी आणि लेझर शोच्या माध्यमातून सिद्धेश्वरांचं चरित्र त्या ठिकाणी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण त्या ठिकाणी होते. या सगळ्या गोष्टी या धार्मिक विधीमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक या आंध्र प्रदेशामध्ये सहभाग घ्यावा. धार्मिक विधीमध्ये सहभाग घेऊन सिद्धेश्वरांचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी विविध मनोरंजन कार्यक्रम ठेवलेले आहेत. त्या मनोरंजनात या कार्यक्रमाचा त्या ठिकाणी आनंद लुटावा. तशाच पद्धतीने सिद्धेश्वरांचं चरित्र आणि इतरही गोष्टी त्यावर अनेक गावावर ध्यान धारणा करावी अशा विविध उपक्रम या ठिकाणी देवस्थानच्या माध्यमातून 5:30 वाजले. आता आपण नंतर किती 7 वाजता सेलिब्रेट तयार आहे. 7 नंतर म्हणला तरी आला तरी चालेल.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात चर्चेत आहे. देशमुख यांच्या हत्येमागे वाल्मिक कराड याचा हात असल्याचा संशय आहे. वाल्मिकला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. वाल्मिक नंतर आता त्याचा मुलगा सुशील कराडही अडचणीत सापडला आहे. सुशीलवर सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सुशीलवर रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लूटमार केल्याचा आरोप आहे. सुशीलवर त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून 2 बलकरटक, 2 कार, परळीतील प्लॉट आणि सोने बेकायदेशीरपणे लुटल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित मॅनेजरच्या पत्नीने सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आता सुशीलचीही अडचण वाढण्याची शक्यता आहे. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार सुशीलसह त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांनीही दमदाटी केली. त्यांच्यावरही कारवाई व्हावी. ऑगस्ट महिन्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. मात्र या अर्जावर अद्याप न्यायालयाने एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिलेला नाही. सुशील विरोधात मॅनेजरच्या पत्नीने सोलापुरातील MIDC पोलीस स्टेशन, सोलापूर पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे तक्रार दिली. मात्र या तक्रारीची दखल घेण्यात आलेली नाही. त्यानंतर पीडित महिलेने सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केली. आता 13 जानेवारी रोजी याबाबत सुनावणी होणार आहे.